नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत कला, जिचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतरून सुकन्या नावाची एक मुलगी जिला हार्ट प्रॉब्लेम असतो तरी सुद्धा ती कलाचा जीव वाचवते. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. म्हणजे ती अँब्युलन्सला कॉल करते आणि कलासाठी खरं तर तिने अँब्युलन्स बुक केली असते, पण त्याच अँब्युलन्समध्ये तिला सुद्धा भरती व्हावं लागतं कारण तिला पण हार्ट प्रॉब्लेम असतो. ज्या वेळेला नेमकं कलाला घ्यायला अँब्युलन्स येते त्याच वेळेला ती मुलगी सुद्धा बेशुद्ध पडते कारण तिला हार्टचा प्रॉब्लेम असतो आणि काहीतरी त्रास व्हायला लागलेला असतो. कलाला फायनली हॉस्पिटलाइज केलेलं असतं आणि तिची कंडिशन खूप क्रिटिकल असते आणि तिचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आता हे ऐकताच घाबरून तिथे पोहोचलेलं चांदेकर कुटुंब प्रचंड आक्रोश करायला लागतं आणि खूप मोठा धक्का सगळ्यांना बसतो की कलाच्या जीवावर बेतणारी गोष्ट अचानक कशी काय घडली. आता खूप विनवण्या आणि खूप सांगून म्हणजे खूप सगळ्या या गोष्टी झाल्यानंतर डॉक्टर अख्ख्या चांदेकर कुटुंबियांना फक्त कलाला बघण्याची परमिशन देतात आणि सगळे चांदेकर कुटुंबीय आता कलाला बघण्यासाठी येतात दुरूनच. कला शुद्धीवर असते, कलाला आसपास काय चाललंय ते कळत असतं. आता अद्वैत आणि म्हणजे सगळे चांदेकर कुटुंबीय कलाकडे बघत असतात मोठ्या आशेने आणि कलाला या अशा अवस्थेत बघत, म्हणजे एवढ्या क्रिटिकल अवस्थेत बघत, कला जेव्हा तिचा एक हात संपूर्ण चांदेकर कुटुंबाकडे बघितल्यानंतर जो हात पुढे करते कला, तर त्याला रिस्पॉन्स म्हणून लगेच अद्वैत आणि संगीता तिच्या दिशेने धाव घेणार असतात. पण डॉक्टर त्यांना अडवतात. डॉक्टर म्हणतात प्लीज नको, थांबा, प्लीज इथेच थांबा. आता त्यांच्या मागे असलेलं संपूर्ण चांदेकर कुटुंबीय तर दोघांनाही सावरतात. आता डॉक्टर म्हणतात प्लीज तुम्ही लोक इथेच थांब, त्यांच्या जवळही जाऊ नका. आता शुद्धा आली आहे त्यांना, पण त्यांची तब्येत खूप नाजूक आहे. आज तुम्ही यांना बघू शकताय. यासाठी फक्त आणि फक्त एकच मुलगी कारणीभूत आहे. ऍक्सिडेंट झालेल्या ठिकाणी तिने तत्परता दाखवली. या अशा पेशंटला जे प्राथमिक उपचार करायचे असतात ते अत्यंत महत्वाचे असतात, ते त्यांनी केले. खरं तर त्या स्वतः हार्ट पेशंट आहे, पण तरीही त्यांनी मोठ्या धीराने मिसेस चांदेकरांना वेळेत हॉस्पिटलमध्ये आणलं. हे बघा, त्यांना शुद्ध आली म्हणजे त्या बऱ्या झाल्या असं नाही. आमची ट्रीटमेंट सुरू आहे आणि अजूनही त्यांचं इंटरनल ब्लिडिंग थांबलेलं नाही. परिस्थिती खूप नाजूक आहे. फक्त एवढा मोठा ऍक्सिडेंट होऊनही यांना शुद्ध आली, हा एकतर चमत्कार असेल, एकतर त्या मुलीची तत्परता आणि यांची इच्छाशक्ती जुळून आल्यामुळे पण कदाचित हे झालं असेल असं डॉक्टर्स सांगत असतात. तितक्यात कलाला ज्या मशीनला म्हणजे हॉस्पिटलाइज केल्यानंतर जे मशीन्स अटॅच केलेले असतात त्या मशीनांचा आवाज यायला लागतो. म्हणजे कदाचित कलाची हार्टबीट वाढत असते वाटतं, म्हणजे ती पॅनिक होत असते इन द सेन्स. सो त्यामुळे आता डॉक्टर लगेच म्हणतात की चला तुम्ही बाहेर निघा, प्लीज तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडा, प्लीज कोऑपरेट करा. आता डॉक्टर या सगळ्या चांदेकर कुटुंबियांना त्या रूम मधून बाहेर जायला सांगतात आणि सगळे बाहेर येतात सुद्धा. बाहेर येऊन सगळे रडत असतात. संगीता, त्यानंतर अद्वैत, सरोज, रजनी, आबा सगळे रडत असतात आणि बाहेर आलेला अद्वैत अगदी रडत आक्रोश करत होतो की मी माझ्या खरेला या अशा अवस्थेत बघू शकत नाही. आई अगं डॉक्टर असं का म्हणतायत, सारखं क्रिटिकल आहे एवढंच सांगतायत ते. आपण खरी बरी व्हावी म्हणून या हॉस्पिटलमध्ये आणलंय ना तिला, मग ही कारण कसली देतायत ते, असं अद्वैत रडत म्हणत असतो. अजून रडत तो म्हणतो की आजपर्यंत तिने कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही, मी तिचं वाईट होऊच देणार नाही, मी आहे ना, मी तिचं वाईट होऊच देणार नाही. लगेच सरोज म्हणते अरे डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करतायत, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. आता अद्वैत म्हणतो आई फक्त चमत्काराची वाट बघू नाही शकत, आपण स्पेशलिस्ट डॉक्टरना बोलवूयात, आपण जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही डॉक्टरला बोलवूयात आणि तिची ट्रीटमेंट करूयात. कला सुद्धा आता लगेच रडू लागलीये. संगीता रडता म्हणते की अंबाबाई माझ्या कलेला बरं कर. लगेच अद्वैत म्हणतो हो, मी ते असंही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, मी अजिबात दूर नाही जाऊ देणार तिला, खरेला अजिबात दूर जाऊ देणार नाहीये मी माझ्यापासून. आता लगेच रोहिणी हळूच आता राहुलच्या कानात सांगत असते की यालाच म्हणतात राहुल, एका दगडात 7-8 पक्षी ठार करणे. आता जर कला वाचली नाही तर अद्वैतचंही काही खरं नाही. मग हे सगळे चांदेकर कसे उद्ध्वस्त होत आहे ते बघच. खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो चांदेकर परिवारावर. आता डॉक्टर कलाला ट्रीट करून लगेच त्या सुकन्याकडे येतात जिने कलाचा जीव वाचवलेला असतो. तिच्याकडे आल्यानंतर आता डॉक्टर तिला विचारतात की तुला कसं वाटतंय आता. लगेच ती म्हणते की ठीक आहे मी. आता डॉक्टर म्हणतात की तुम्ही बेशुद्ध अवस्थेत इथे आलात, तुम्हाला इमिडिएट ट्रीटमेंट दिली, बरं तुमच्या बरोबर कोणी आहे का. त्या सुकन्या म्हणते की नाही. लगेच डॉक्टर म्हणतात तुमच्या बद्दल जरा महत्वाचं कोणाशी तरी डिस्कस करायचं होतं. तेव्हा सुकन्या म्हणते तुम्ही मलाच सांगा डॉक्टर, माझा हार्ट वीक आहे, त्याबद्दलच सांगायचं ना तुम्हाला. आता डॉक्टर म्हणतात खरं तर थेट त्या पेशंटशी आम्ही कधी काही बोलत नाही, पण तुम्ही खरंच खूप धीट आहात,
तुम्हाला तुमची स्वतःची कंडिशन माहीत असून सुद्धा त्या ऍक्सिडेंट केसला तुम्ही इथे घेऊन आलात. स्वतःची चिंता न करता त्यांना फर्स्ट एड दिली. खरंच खूप अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. तर लगेच सुकन्या म्हणते, डॉक्टर आता तब्येत कशी आहे त्यांची? डॉक्टर म्हणतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे, तुमच्या टेस्ट झाल्यात, तुमचे रिपोर्ट्स बघितले. आणि मी लगेच सुकन्या पुढे म्हणते की ओके डॉक्टर, जे काही असेल ते मला सांगा. लगेच आता ते डॉक्टर म्हणतात, तुम्हाला ताबडतोब हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे. डोनर मिळाला की हे लगेच करावं लागेल, पण दीर्घकाळासाठी तुम्हाला हार्ट ट्रान्सप्लांट हा एकच पर्याय आहे. सुकन्या म्हणते, थोडा वेळ द्या तुम्ही मला, मी सांगते तुम्हाला. आता डॉक्टर लगेच तिथे असलेल्या नर्सला म्हणतात, नर्स बघू ते एकदा. आता नर्स आपल्या हातात असलेली फाईल लगेच त्या डॉक्टरांना देतात. आता सुकन्या मनोमन विचार करते, हार्ट ट्रान्सप्लांट, पण मला कुठून पण मला हार्ट डोनेट कोण करणार? आणि म्हणजे मला कुठून हार्ट मिळणार? कोण करेल हृदयदान माझ्यासाठी? आणि कोणाचं हृदय माझ्या हृदयाशी परफेक्ट मॅच होईल? आणि कसं करेल बरं? आणि साधं तरी इतक्या खर्चाचं मी कसं करू? असं सुकन्या म्हणत असते मनोमन. तिच्या डोक्यात हे सगळे विचार चाललेले असतात. सुकन्या या विचारांनीच अर्धी होत असते. तर आता दुसरीकडे सायंकाळची वेळ आणि कलावर डॉक्टर उपचार सुरू ठेवत असतात. म्हणजे कलाचे उपचार सुरू असतात आणि डॉक्टर तिचे फाईल्स चेक करत असतात. नर्स सुद्धा तिथे असतात. पण तितक्यात आता कलाला अटॅच केलेलं ते मशीन जे आहे ते परत आवाज करायला लागतं, पुन्हा आवाज करू लागतं. आणि डॉक्टर आता खूप घाबरतात. ते कलाला चेक करतात आणि कला मनोमन, आता हे सगळं चाललेलं असताना कलाच्या मनोमन काहीतरी वेगळ्याच गोष्टी सुरू असतात. इकडे डॉक्टर घाबरलेले, पण कलाच्या चेहऱ्यावरचं स्मित आणि कला अजून मनोमन म्हणजे स्वतःशीच बोलत असते. तिच्या डोक्यात विचार चाललेले असतात. डोळे मिटून ती स्वतःशीच म्हणत असते की डॉक्टर मला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण मला माहितीये मी नाही वाचणार आहे. लगेच डॉक्टर म्हणतात, नर्स बीपी ड्रॉप झालाय यांचा, इंजेक्शन द्या. म्हणजे आता कला जाते की काय? खूप मोठा धक्का बसणार आहे हा सगळ्यांचा सोडा मला जास्त मोठा धक्का बसतोय. आता डॉक्टर कलाला इंजेक्शन देत असतात, तिला इंजेक्ट करत असतात. आणि बाहेर अद्वैत बसलेला असतो. अद्वैत आता बाहेर बसल्या बसल्या खूप विचार करत असतो आणि त्याला काहीच कळत नसतं की काय चाललंय. त्याच्या डोक्यात अजूनही तेच सुरू असतं की डॉक्टर काय बोलले होते की त्यांच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे आणि काही चमत्कारच आता त्यांना वाचवू शकेल. सो आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे कदाचित तिथे, असं मला वाटतंय. अख्खा चांदेकर कुटुंब पार घाबरलेलं, अख्खं चांदेकर कुटुंब आक्रोश करतंय, सगळे रडताय. अद्वैतच्या डोक्यात हे सगळे विचार चालू असताना आबा अद्वैतच्या बाजूला येऊन बसतात, त्याला धीर देत असतात. आणि अद्वैत आता लगेच रडू लागतो आबांजवळ. अद्वैत म्हणतो की आबा अहो मला माझी बायको हवी आहे आबा. देवी आई सगळं ऐकते ना तुमचं? आपण सगळं करतो देवाचं, आणि माझी बायको कुठे कमी पडलीये का? मूर्तीला डोळ्यापासून म्हणजे मूर्तीच्या डोळ्यापासून तर पायापर्यंत, त्याचबरोबरीने मूर्ती घडवण्यापासून तर पूजण्यापर्यंत सगळं मनोभावे करते ती. तिच्याच माथी असं का? विचारा ना तुमच्या देवी आईला आबा. तुमची सगळी श्रद्धा पणाला लावा, पण माझ्या बायकोला वाचवा. नेहमी हे असं होतं आपल्या बरोबर. जरा काही वेगळा आनंद साजरा करायचा म्हटलं की दुःख आपल्या दारात उभंच असतं. आबा तुम्हीच म्हणता ना देवी आईचं आपल्यावर वरद असतंय. मग आज जर काही विपरीत झालं ना आबा, तर देवावरचा विश्वासच उडेल माझा. आता सांगा तुमच्या देवी आईला माझ्या बायकोला वाचवायला सांगा तिला. आता आबा म्हणतात, अद्वैत बाळा हे बघ, काही गोष्टी आपल्या हातात नसतात रे. लगेच अद्वैत म्हणतो, नाही आबा, तिथे सगळं संपतं तेव्हा देवाचे कर्तव्य सुरू होतात असं म्हणतात ना तुम्ही, किंवा देवाची श्रद्धा सुरू होते असं म्हणता ना तुम्ही. मग आबा, मग बायकोच्या बाबतीत हे असं होता कामा नये. तिला काहीही होता कामा नये आबा. तिला वाचवा आबा, तिला बरं करा, तिला काहीही करून बरं करा. देव का वागतोय आपल्यासोबत असं? आपण आनंदी आहोत हे बघवत नाहीये का त्याला? आता आबांना सुद्धा त्रास व्हायला लागतो, आबांना त्रास होतो. आता लगेच अद्वैत म्हणतो, सोहम डॉक्टरांना बोलव. आता आबांनाही त्रास होत असतो. सगळे खूप घाबरतात. आता डॉक्टर येतात तिथे आणि अद्वैत लगेच म्हणतो, आबांना काय होतंय बघा बरं एकदा. डॉक्टर म्हणतात, हो मी बघतो, तुम्ही शांत व्हा, तुम्ही पॅनिक नका हो, मी बघतो. आता सगळेजण खूप घाबरलेले असतात. आबांच्या डोळ्यावर पाणी वगैरे मारण्यात येतं आणि आता आबांची ते नर्स चेक करतात डॉक्टर. आणि डॉक्टर आता चेक केल्यानंतर आबांना म्हणतात, आबासाहेब जास्त स्ट्रेस घेऊ नका, जास्त ताण घेऊ नका. नर्स IV रेडी करा असं ते सिस्टरांना सांगत असतात. त्यानंतर आबा म्हणतात, नाही मी ठीक आहे, मी पूर्णपणे ठीक आहे. लगेच सरोज म्हणते, डॉक्टर यांना काय झालंय? डॉक्टर म्हणतात, वयोमानानुसार जर ताण आला तर हे असं होतं, म्हणजे श्वास लागणं, चक्कर येणं, या अशा गोष्टी होतात. थोड्या वेळाने गोळी दिली की सगळं ठीक होईल. आता सगळेजण थोडं शांत होतात. ठीक आहे, जीवात जीव येतो. आबा म्हणतात, डॉक्टर हे बघा, माझी काळजी करू नका, पण आमच्या सूनबाईंना बरी करा लवकर. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे चला. आता ते डॉक्टर तिथून निघून जातात कलाकडे जायला. ते कलाकडे जातात डॉक्टर, आणि इकडे चांदेकर कुटुंबीय मात्र खूप डिप्रेस
दिवस झालेले आहेत, खूप टेन्शन मध्ये आहेत. आता डॉक्टर गेल्यानंतरून आबा पुन्हा ओव्हर थिंकिंग करत असतात. आता आबांना आठवत असतं की देवी आईची मूर्ती त्यांच्याकडून खंडित झाली होती तेव्हा तिथले ते ब्राह्मण काय बोलले होते, तिथले गुरुजी काय बोलले होते. तिथले गुरुजी स्पष्ट बोललेले होते की भालचंद्र, तुझ्या खानदानात काहीतरी अतर्क्य घडणार आहे. आणि आता जे घडलंय त्याचा अर्थ हाच आहे की चांदेकर घराण्यातल्या प्रत्येकाच्या संसारावर गदा येईल. आता आबांना हे सगळं आठवतं आणि आबा म्हणतात, हे सगळं माझ्यामुळे होतंय. आमच्या भूतकाळातल्या चुका तुम्हाला भोगाव्या लागतायत. आता आबांचं हे म्हणणं ऐकल्यावर अद्वैत लगेच म्हणतो की तुमची काहीच चूक नाहीये आबा यात. देवी आई नेहमीच चांगल्या लोकांचीच परीक्षा का घेते? हा जाब आता मला तिलाच विचारावा लागणार आहे. आता अद्वैत धावतच तिथून निघून जातो. तो निघत असताना सगळे त्याच्या मागे त्याला बोलत असतात की अद्वैत कुठे निघालास? पण अद्वैत तरी कोणाचंही न ऐकता तसाच बाहेर निघून जात. आबा आता त्यांच्या खिशातली जपमाळ बाहेर काढतात आणि देवी आईचं नामस्मरण करत असतात. आणि त्याचबरोबरीने आता दुसरीकडे सकाळची वेळ असते. सकाळच्या वेळेस काय होतं, कलाचा पुन्हा ते मशीन जे आहे ते आवाज करू लागतं आणि म्हणजे कदाचित कलाचा बीपी पुन्हा ड्रॉप होतो आणि कला म्हणजे तडफडू लागते अक्षरशः. तर तिथे असलेली नर्स लगेच डॉक्टरांना आवाज देते. ती नर्स डॉक्टर असं करू लागते. आता डॉक्टर धावतच तिथे येतात कलाजवळ. कलाचे पल्स चेक करतात आणि म्हणजे बघू लागतात की नक्की काय होतंय ते. आता डॉक्टर पण घाबरलेले असतात की काय चाललंय नक्की. ते त्यांच्या परीने पूर्ण उपचार करत असतात. आता ते डॉक्टर लगेच नर्सला म्हणतात की नर्स, इट्स कार्डियक टेररिस्ट सिच्युएशन, त्यामुळे तुम्ही लगेच इंजेक्शन रेडी करा, प्लीज बी क्विक. आता खूप घाईने डॉक्टर सगळे उपचार करत असतात. तर दुसरीकडे अद्वैत अगदी घाईने आता देवी आईच्या मंदिरात पोहोचलेला असतो. तो येतो तिथे आणि खूप घाईने म्हणजे तो पळ काढत असतो मंदिराकडे, धावतच जातो. आणि तिथे उभे असलेले त्या मंदिराचे गुरुजी सुद्धा बघतच राहून जातात की अद्वैत कुठे चाललाय. पण आता अद्वैत देवी आईच्या समोर येतो, उभा राहतो आणि त्याला आठवतं जेव्हा कलाने कुंकुम अर्चन तिच्या आजूबाजूला आग लागलेली असताना सुद्धा थांबवलेलं नसतं. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात आणि तो आता जोरात मंदिराची घंटा वाजवू लागतो. तो देवी आईला जाब विचारत असतो. तो आता म्हणतो, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत देवी आई, उत्तरं हवी आहेत मला. आता चांगल्या माणसांशी चांगलं आणि वाईट माणसांशी वाईट असा नाही असतो ना आपल्याकडे. मग हे काय चाललंय सगळं? आमच्या आयुष्यात दुःखांची मालिकाच सुरू केली आहेस तू. आणि जे वाईट आहेत त्यांच्या वाटेची दुःख कुठे आहेत? हे तू सगळं माझ्या बायकोलाच का देतेस, माझ्या खरेलाच का देतेस आणि कशासाठी? आजपर्यंत कधी ती कोणाशीही वाईट वागलेली नाही. आयुष्यभर फक्त सच्चेपणाने वागत आली आहे ती. मग तरी सुद्धा हे असं? मग तिच्याच बाबतीत हे असं का होतं? तुझे पासे नक्की कसे फिरतात ते तरी सांग आम्हाला, ते तरी कळू देत. तर दुसरीकडे डॉक्टरांचे उपचार सुरू असतात कलावर. म्हणजे डॉक्टर कलाला इंजेक्ट करत असतात, त्यानंतरून तिच्या सलाईनमध्ये पण इंजेक्शन टाकत असतात. खूप म्हणजे तातडीने त्यांचे प्रयत्न सुरू असतात. तर दुसरीकडे अद्वैत इथे मंदिरात देवी आई समोर रडत असतो. अद्वैत आता म्हणतो, कुणीही माझ्या बायकोला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, अगदी तू सुद्धा नाही. अद्वैतने म्हणजे देवी आईलाच पुकारलेलं असतं आज. तो खूप जोरजोरात मंदिराची घंटा वाजवू लागतो. घंटा वाजवून थकल्यानंतर आता अद्वैत देवी आई समोर हात जोडतो, गुडघ्यांवर बसतो, गुडघे टेकतो आणि रडत म्हणतो की देवी आई प्लीज अगं माझ्या बायकोला वाचव. आणि तू जर तिला वाचवलं नाहीस ना तर माझा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल. मला नाही समजत आहे तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते, आणि मला समजूनही घ्यायचं नाहीये. मला फक्त आणि फक्त माझी बायको हवी आहे, माझी खरे हवी आहे. तिला वाचव देवी आई, प्लीज तिला वाचव. आता लगेच तिथे मागे उभे असलेले गुरुजी अद्वैतकडे येतात, त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. तेव्हा अद्वैत त्यांच्याकडे बघतो. ते गुरुजी म्हणतात की उठ अद्वैत, उठ. मी ऐकलंय तुझं बोलणं. असा जीवाचा आकांत करून काहीच होणार नाही. देवी आईच्या मनात जे काही आहे तेच होईल. अद्वैत म्हणतो, पण कशासाठी करते ती हे असं? माझी बायको आयुष्यभर कोणाशीही वाईट वागलेली नाहीये, कायम सच्चेपणाने वागत आली. मग तिच्याच बाबतीत असं का वागते देवी आई? डॉक्टर म्हणतात आता लगेच गुरुजी म्हणतात की देवी आईच्या मनात काय आहे हे आपल्याला नाही कळणार. आपण काहीच सांगू नाही शकत की देवी आईच्या मनात काय. पण ती जर एवढी सच्ची असेल तर देवी आई तिच्या बाबतीत काहीच वाईट करणार नाही. आता अद्वैत म्हणतो, गुरुजी माझी बायको ICU मध्ये, जेव्हा खरे मला माझ्या आयुष्यात नको होती तेव्हा देवी आईने तिला जबरदस्ती माझ्या आयुष्यात आणली, आम्हाला प्रेमात पाडलं. आणि आता मला जेव्हा माझी बायको हवी तेव्हा देवी आईच तिला माझ्यापासून दूर नेते. का करते असं ती? का? आता लगेच गुरुजी म्हणतात, कसं आहे, एखाद्याची सगळी कर्म पूर्ण झालेली असतील ना तर त्यांना कुठलीच शक्ती उगाच जगत ठेवत नाही. पण जर का त्याची कामं अपूर्ण राहिली असतील तर मात्र ती पूर्ण झाल्याशिवाय उगाच कोणतीही शक्ती आयुष्य घटवतही नाही. जर का तुझ्या बायकोच्या हातून काही करणं शिल्लक असेल तर ती नक्की वाचेल. कदाचित ही एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात असेल, पण एक लक्षात ठेव, देवी आई आहे आपल्यासोबत. ते शरीर राहील ना राहील माहित नाही,
पण हृदयाने मात्र कायम ती तुझ्या बरोबर. देवी आई तुझं आणि तिचं जुळलेलं हृदय कधीच वेगळं करणार नाही. तर दुसरीकडे आता हॉस्पिटलमध्ये कलाच्या आजूबाजूला डॉक्टर असतात आणि नर्स असते. ते तिच्यावर ऑब्झर्व करत असतात, तिला ऑब्झर्वेशनवर असतात, ते तिच्यावर लक्ष ठेवून असतात. आणि आता कला डोळे उघडते. कला डोळे उघडता बरोबर आता बाहेर, दरवाजाच्या बाहेर एक काच असते. आणि म्हणजे ऑब्व्हियसली डॉक्टरांच्या ज्या रूम्स असतात तिथे बाहेर एक काच असते. तिथून रोहिणी तिला ढुंकून बघत असते आणि कलाचं तिकडे लक्ष जातं. कलाला ऑक्सिजन लावलेलं असतं आणि कला जेव्हा तिला बघते तेव्हा लगेच रोहिणी तिथून पळ काढते. आता कला काहीतरी बोलू लागते तिला बघताच, ती जाताच, रोहिणी जाताच. कला लगेच चांदेकर चांदेकर असं म्हणण्याचा प्रयत्न करत असते. आणि कला आता शेवटी मनोमन म्हणते आणि विचार करते की मला आता चांदेकरला शेवटी सांगायलाच हवं, चांदेकर ऐक माझं म्हणणं. आता लगेच कला काहीतरी आवाज काढत असते. कला म्हणते चांदेकर, सिस्टर सिस्टर. आता लगेच ती सिस्टर म्हणते मिसेस चांदेकर शांत व्हा, तुम्हाला बरं व्हायचंय ना. तेव्हा कला फक्त चांदेकर चांदेकर असंच म्हणत असते. आता नर्स म्हणते डॉक्टर, मिसेस चांदेकर काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. डॉक्टर म्हणतात मिसेस चांदेकर, अहो नुकतीच तुम्हाला शुद्ध आली आणि शुद्धी आल्यानंतर काही वेळ विश्रांतीची गरज असते. सिस्टर या इकडे, आम्ही आलोच. आता त्या नर्सला घेऊन लगेच ते डॉक्टर बाहेर जातात. डॉक्टर आता सिस्टरला म्हणतात हे बघा सगळी तयारी करून ठेवा. पेशंटला शुद्ध आली असली तरी कंडिशन खूप रॅपिडली खालावते, होप्स खूपच कमी आहेत, त्यामुळे आपल्याला अलर्ट राहावं लागेल. आता डॉक्टर जेव्हा नर्सला हे सगळं सांगत असतात तेव्हा कला ऐकत असते सगळं काही. आणि कला आता काय करते, कलाचं लक्ष आपल्या बाजूच्या टेबलकडे जातं. बाजूच्या टेबलवर एक डायरी आणि एक पेन असतो. सो कला त्याकडे बघत असते आणि ते आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असते. कला फायनली आता ते बाजूच्या टेबलवर असलेले डायरी आणि पेन असते त्यांच्यावर हात पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे ना कला तिथे हात पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते, तिचा हात पोहोचत नसतो. ती खूप कसरत करते. फायनली कसा बसा त्या डायरी आणि पेन पर्यंत तिचा हात पोहोचतो, पण तिच्या अंगात त्राणच नसतं, तिच्याकडनं ते वजनच तोलवत नसतं एवढंसं पण असलं तरी. तर ती कसं बसं ते खाली घेते आणि खाली म्हणजे ते डायरी आणि पेन खाली घेते आणि खाली घेतल्यानंतर लगेच आपल्यावरती ठेवते आणि ती डायरी आता ती ओपन करत असते. सो डायरी ओपन केल्यानंतर म्हणजे कसं बसं ती करत असते हँडल, तिच्या अंगात त्राण नसतं. पण आता कला डायरी ओपन करते आणि ती डायरी फोल्ड करून आता त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करत असते. ती सगळी हकीकत आता अद्वैत साठी सगळी लिहून काढते त्या डायरीच्या कागदांवर. ती लिहिते की डिअर चांदेकर, रोहिणी मॅडम विषयी. तर दुसरीकडे अद्वैत आता तिथे येऊन पोहोचलेला असतो हॉस्पिटलमध्ये. अद्वैत बघतो आणि अद्वैत सगळीकडे बघतो. त्याला वाटतं की काही फरक पडला असावा, पण फरक काहीच पडलेला नसतो. आता अद्वैत येतो, त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, खूप मोठ्या शॉक मध्ये असतो तो. आणि दुसरीकडे कला आता आपल्या जवळ असलेल्या सिस्टरला आवाज देते. कलाची चिठ्ठी आय थिंक लिहून झालेली असते. आता कला म्हणते सिस्टर ह्या बघा ह्या चिठ्ठ्या, सिस्टर ह्या चिठ्ठ्या बघा. आता कला जे बोलत असते ते सिस्टरला कळत नसतं. आता ती सिस्टर त्या चिठ्ठ्या आपल्या हातात घेते. ती म्हणते काय हे हातात चिठ्ठ्या. तर ती सिस्टर चिठ्ठ्या घेते आणि कला लगेच म्हणते या चिठ्ठ्या चांदेकरला द्या आणि माझी शेवटची इच्छा आहे असं त्याला सांगा. आता हे घ्या, या सगळ्या चिठ्ठ्या द्या. आता लगेच ती नर्स म्हणते की हो चालेल. आता लगेच डॉक्टर तिथे येतात. डॉक्टर तिथे येता बरोबर आता नर्स म्हणते की डॉक्टर या सगळ्या चिठ्ठ्या बघा, या चिठ्ठ्या चांदेकरांना द्या असं म्हणतायत. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात की हो. आता लगेच कला म्हणते हे बघा ही चिठ्ठी पहिली आत्ता वाचायला सांगा प्लीज, बाकीच्या नंतर वाचल्या तरी चालतील. डॉक्टर म्हणतो की हो चालेल, तुम्ही शांत व्हा, तुम्ही आराम करा, तुम्ही जास्त बोलू नका, नाहीतर स्ट्रेस येईल तुम्हाला, आम्ही सांगतो त्यांना. ओके. आता एवढी आणीबाणीची परिस्थिती आली की मला असं वाटतं की कलाचा जीव नाही वाचणार. आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की नर्स जी आहे ती आता अद्वैतला चिठ्ठ्या देते. ती म्हणते की हे बघा तुमच्या बायकोने ह्या चिठ्ठ्या लिहून तुम्हाला द्यायला सांगितलंय. आता अद्वैत त्या चिठ्ठ्या वाचू लागतो. कला त्याच्याकडे म्हणजे या चिठ्ठ्या वाचताना अद्वैत जेव्हा या चिठ्ठ्या वाचत असतो तेव्हा कला आता मनोमन म्हणते की आता चांदेकरला घराचं सगळं सत्य समजेल. आता अद्वैत त्या चिठ्ठ्या वाचतो वाटतं आणि कलाच्या जवळ येतो. कला म्हणते की चांदेकर इकडे ये ना, बस इथे. आता अद्वैत कलाजवळ बसतो. खूप इमोशनल सीन आहे हा. तर कलाचा हात आपल्या हातात घेतो आणि कला म्हणते बस चांदेकर इथे, गाणं गाणं माझ्यासाठी. आता अद्वैत कलासाठी गाणं गातो. अद्वैत अगदी रडता रडता तिच्यासाठी गात असतो आणि फायनली चेहऱ्यावर एक स्माइल आणत कलाची हालचाल बंद झालेली असते. आता हा एवढा मोठा धक्का असणार आहे ना, कारण असं वाटलंच नव्हतं कोणाला की कलाच्या जीवावर काही बेतणार आहे. पण मला तरी असं वाटतं की कला तिचा जीव गमावणार आहे. आणि असंही असू शकतं की जी मुलगी सुकन्या, जिला हार्टची खूप गरज आहे, कलाचं हार्ट तिच्यात जाऊ शकतं. म्हणजे आता काहीही होऊ शकतं असं मला वाटतं. आणि गुरुजींनी खूप मोठा संकेत दिलेला असतो इथे की अद्वैत हे बघ, ती जरी तुझ्यासोबत आत्ता नसली, तुला सोडून जरी गेली तरी तुम्ही दोघं हृदयाने जुळलेले आहात. असे असू शकतं की तुम्ही आयुष्यभर हृदयाने जुळाल. मला तर तेच वाटतंय. म्हणजे कल्पनेच्याही पलीकडे या गोष्टी घडल्या की कला एवढ्या लवकर सगळ्यांना सोडून जाईल. कधीच कोणाला असं वाटलं नव्हतं. आता तरी मालिका बघूनच जीव घाबरायला लागला.
तर मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या कमेंट सेक्शनकडे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? किती भावनिक एपिसोड होता हा, आणि कला जाऊ शकते की नाही? तुम्हाला काय वाटतं? कला जगेल की मरेल? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आत्ताच्या क्षणाला तुम्हाला काय वाटतंय की कलाच्या जीवावर एवढ्या गोष्टी बेतल्या, कलाच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर तुमच्या प्रतिक्रिया काय असतील हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. कारण आपले काही प्रेक्षक मालिका नुसत्या बघत नाही, मालिका जगतात. आता मला जेवढं फील होतंय माझ्या आवाजातला बदलावरनंच तुम्हाला कळलं असेल, बट नाही, मला माझं डोकं ऍक्सेप्टच करायला तयार नाही की कला नावाचं पात्र आता कमी होणार आहे. कधी कधी आपल्याला त्या पात्रांची सुद्धा सवय होऊन जाते, कारण विचार आपले त्या पात्राशी जुळलेले असतात. तर मित्रांनो, वळू आपल्या आजच्या कमेंट सेक्शनकडे, ज्यातून पहिली कमेंट आहे वैभव कुष्टे यांची. वैभव कुष्टे, प्रफुल्ल सोनवणे. त्यानंतरून ते अगदी बरोबर सांगतायत. ऍक्च्युली कला फोन लागत नाही, मग तिने मेसेज तरी करायचा होता ना अद्वैतला. आणि ठीक आहे, ते म्हणतायत मी तुमचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असतो. ओके, थँक्यू सो मच. पण ही गोष्ट खरी, कलाने ऍटलिस्ट मेसेज तर करायला हवाच होता तिथे. उषा पवार आहेत. त्यानंतर विलास मांडवी आणि विजया काटे, शैला कांबळे, सुशीला मस्के आहेत. त्यानंतरून सुखदा दामले, त्या पण तेच म्हणतात की कलाने इतके दिवस सरोजला मेसेज का नाही केला? अद्वैतला सांगणं का गरजेचं होतं? सरोजला पण ती सांगू शकत होती. पहिला मुद्दा, लग्नातून निघूनच जायची काही गरज नव्हती, माझं असं म्हणणं आहे. जर ती लग्नातून निघाली नसती, आताशी लग्न झालं असतं गुपचूप. उलट लग्न केल्यानंतरून गोष्टी सोप्या होत्या. लग्न केल्यानंतरून ती उलट अद्वैतला लवकर सांगू शकत होती. असा किती डिले होऊन गेला होता. आणि ते झालं. त्यानंतर आहेत शुभांगी बळेकर, विजया काटे यांनी पुन्हा एकदा कमेंट केलेली आहे मागच्या व्हिडिओला. ऍक्च्युली मी आजारी होते, तब्येत बरोबर नसल्यामुळे, आवाज खराब असल्यामुळे काल आपल्या चॅनलवर व्हिडिओ येऊच शकला नाही. त्यानंतरून आहेत मोहन मेंदे, त्या म्हणतात की मला मालिका आवडते, तुमचा आवाजही आवडतो, थँक्यू सो मच. नंतर आहे सुरेश साळवी, ते झाल्यानंतर राणी देशमुख, उमा गुडूप आणि विजय जाधव. रुद्र पाटील आहे, ते विचारतायत कला बरी होईल का? मला तर नाही वाटत आहे, म्हणजे काय माहिती. आता लगेच अंजना शेंडगे पण म्हणतात की व्हिडिओ कॉल करायचा होता. खरंच आहे, टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापरच नाही केलाय तिने. ठीक आहे, आता लेट्स सी काय होतं. वी आर स्टील होपिंग फॉर द बेस्ट. कदाचित मला वास्तविकता माहिती आहे, बट स्टील मला कुठेतरी वेडे होप आहेत की कला वाचेल. सो आता काय होतं ते आपल्याला पुढच्या भागातच कळेल, आणि त्यासाठी आपले पुढचे भाग आवर्जून बघत चाल. आणि त्याचबरोबरीने चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपले अपडेट्स तुम्हाला येत राहतील. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमचं मत काय यावर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.